पुण्यात राजस्थानातून मॅफेड्रॉनची तस्करी, 4 कोटींचे मॅफेड्रॉन जप्त, 6 जण गजाआड. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव. पुणे शहर परिसरात राजस्थानातून अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रकार गुन्हे शाखेनं उघडकीस आणला. राजस्थानातील 6 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 3,92,00,000 रुपयांचं मॅफेड्रॉन जप्त करण्यात आलं आहे. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित, वय वर्ष 28, हरीश सुजना रामदेवासी, वय वर्ष 22, दोघंही राहणार वाघोली. योगेश उर्फ मनीष बाबूराव बिष्णोई, वय वर्ष 30, राहणार चामू, जिल्हा जोधपूर, राजस्थान. सचिन उर्फ SK रमेश कुमार बिष्णोई, वय वर्ष 20, अमित सुनील घुले, वय वर्ष 40, राहणार मांजरी. रतनलाल कृष्णाराम जाट, वय वर्ष 20, रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग, वय वर्ष 34 अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. परिमंडळ 7चे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यावेळी उपस्थित होते. पुणे पोलिसांनी 2024 मध्ये पुणे सोलापूर रस्त्यावरील कुरकुंबा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर मॅफेड्रॉनचा साठा जप्त केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ तस्करांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खराडी भागात अंमली पदार्थ विक्री प्रकरणात आरोपी मोतीसिंह आणि हरीश यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 12 लाख रुपयांचं मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी दोघांची चौकशी केली तेव्हा राजस्थानातून मॅफेड्रॉन आणल्याची कबुली दोघांनी दिली. चौकशीत योगेश बिष्णोई हा पुण्यात राजस्थानमधून मॅफेड्रॉन विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून 30 लाख रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आलं आहे. त्याचा मावस भाऊ सचिन बिष्णोई हा हडपसरमधील मांजरी परिसरात मॅफेड्रॉन विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 4,65,000 रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले. सचिनची चौकशी करण्यात आली तेव्हा मांजरीतील अमित घुले याला 79 लाख रुपयांचे 398 ग्रॅम मॅफेड्रॉनची विक्री केल्याची माहिती मिळाली. घुले याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त पिंगळे मुंडे, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहाय्यक निरीक्षक नितीन कुमार नाईक, रवींद्र गोडसे, राहुल कोळपे, मनोज बागल, नितीन राठोड, अमोल ढोणे यांच्यासह तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकत्रित चौकशी करण्यात आली तेव्हा राजस्थानातील रतनलाल जाट याच्याकडून मॅफेड्रॉन खरेदी करून त्याची पुण्यात विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक राजस्थानात रवाना झाले. जाट याच्या घरावर छापा टाकून मॅफेड्रॉन जप्त केले. तसेच पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून फरारी असलेल्या रामकरण जाट यालाही अटक करण्यात आली आहे. आरोपी मोतीसिंह आणि हरीश यांनी वाघोलीतील मोबाईल शॉपी आणि गिफ्ट हाऊस सुरू केलं होतं. गेल्या वर्षभरापासून दोघेजण मॅफेड्रॉन विक्री करत होते अशी माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. या कारवाईत आरोपींकडून 3,92,00,000 रुपयांचे 1,960 ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त केले. मॅफेड्रॉनसह मोबाईल संच, महागडी मोटार तसेच मोटार असा 4,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 23/12/2025 रोजी 529 Never miss an update. 303